आपल्या रोजच्या आयुष्यातनं असे अनेक त्रास असतात जे आपण बहुतेक वेळा सहन करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, कायद्याच्या भाषेत साधा त्रास आणि उपद्रव यात जमीन आसमानाचा फरक आहे. तर आज आपण ह्याच उपद्रव किंवा न्यूसन्स या कायदेशीर संकल्पनेबद्दल बोलणार आहोत. ही संकल्पना वाटते तितकी सोपी नाहीये आणि हिचे आपल्या दैनंदिन जीवनावर मोठे परिणाम होऊ शकतात. हा प्रश्न बघा, आपल्यापैकी अनेकांच्या मनात कधी ना कधी आलाच असेल, नाही का? मग तो रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्टीचा आवाज असो, शेजारी सुरू असलेलं बांधकाम असो किंवा सततचं कुत्र्याचं भुंकणं. चला, या कायदेशीर विश्लेषणात आपण ह्याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया आणि पाहूया की कायदा याबद्दल नेमकं काय म्हणतो. तर मग सुरुवात करूया अगदी मूळ संकल्पनेपासून. कायद्याच्या पुस्तकात उपद्रव म्हणजे नेमकं काय? चला, याची व्याख्या व्यवस्थित समजून घेऊया, कारण इथूनच सगळी गंमत सुरू होते. म्हणजे बघा, कायद्याच्या दृष्टीने उपद्रव म्हणजे केवळ एक किरकोळ अडचण नाहीये. ही एक अशी अवास्तव ढवळाढवळ आहे जी दुसऱ्यांच्या मालमत्ता वापरण्याच्या हक्कांमध्ये बाधा आणते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे एक असं कृत्य आहे ज्यामुळे सामान्य लोकांना इजा, धोका किंवा त्रास सहन करावा लागतो. आता गंमत अशी आहे की कायदा उपद्रवाला दोन मुख्य प्रकारांमध्ये विभागतो. एक म्हणजे सार्वजनिक आणि दुसरा म्हणजे खाजगी. नावावरून थोडा अंदाज आला असेल, पण यात नेमका फरक काय आहे? चला, एका डिटेक्टिव्हसारखा याचा तपास करूया आणि हा फरक उलगडून पाहूया. सार्वजनिक उपद्रव म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी चला 19व्या शतकातली एक मोठी फेमस केस बघूया. ही गोष्ट आहे एका कधी न थांबणाऱ्या घंटेची. या केसमध्ये झालं असं की एका चॅपलच्या अगदी शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने तक्रार केली होती. कोर्टाच्या असं लक्षात आलं की दिवस रात्र सतत घंटा वाजवणं हे केवळ एका व्यक्तीसाठी त्रासदायक नाहीये, तर यामुळे संपूर्ण परिसराच्या आरोग्यावर आणि शांततेवर परिणाम होतोय. म्हणून कोर्टाने याला सार्वजनिक उपद्रव मानलं आणि तो थांबवण्यासाठी मनाई हुकूम दिला. याच्या अगदी उलट आहे खाजगी उपद्रव. हा खूप जास्त वैयक्तिक असतो. म्हणजे याचा परिणाम फक्त एका विशिष्ट व्यक्तीवर किंवा काही ठराविक लोकांच्या मालमत्तेच्या हक्कांवर होतो. उदाहरणार्थ, जेव्हा शेजाऱ्याच्या कृतीमुळे थेट तुमच्या मालमत्तेला त्रास किंवा नुकसान पोहोचतं, तेव्हा त्याला खाजगी उपद्रव मानलं जातं. चला, आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलेलो आहोत. सार्वजनिक आणि खाजगी उपद्रव यांच्यात नेमके काय फरक आहेत? हे 6 मुद्दे जर आपण समजून घेतले तर हा गोंधळ कायमचा दूर होईल. चला, हे मुद्दे आपण एक एक करून पाहूया. पहिला फरक आहे हक्काच्या उल्लंघनाचा. सार्वजनिक उपद्रव हा संपूर्ण समाजावर परिणाम करतो, जसं आपण त्या घंटेच्या केसमध्ये पाहिलं. तर खाजगी उपद्रव फक्त एका विशिष्ट व्यक्तीवर परिणाम करतो. दुसरा मुद्दा, दावा कोण करू शकतं. साहजिकच सार्वजनिक उपद्रवासाठी सरकार किंवा संबंधित संस्था कारवाई करते, पण खाजगी उपद्रवासाठी फक्त ती पीडित व्यक्तीच दावा करू शकते. आता तिसरा मुद्दा जरा इंटरेस्टिंग आहे, कायदेशीरपणा. जर एखादा खाजगी उपद्रव अनेक वर्षांपासून म्हणजे साधारणपणे 20 वर्षे बिनविरोध चालू असेल तर त्याला प्रिस्क्रिप्शनद्वारे कायदेशीर हक्क मिळू शकतो. पण सार्वजनिक उपद्रवाला असा कोणताही हक्क कधीच मिळत नाही, तो कितीही जुना असला तरी. आणि हो, उपाययोजनांमध्ये खूप मोठा फरक आहे. खाजगी उपद्रवासाठी पीडित व्यक्ती थेट दिवाणी न्यायालयात जाऊन नुकसान भरपाई मागू शकते, जे सार्वजनिक उपद्रवाच्या बाबतीत सहसा शक्य नसतं. तर आता प्रश्न असा येतो की समजा कोणी खाजगी उपद्रवाचा सामना करत असेल तर मग काय करायचं? कायदा कोणते मार्ग दाखवतो? चला, आता यावर लक्ष देऊया. कायद्यानुसार खाजगी उपद्रवावर मुख्यत्वे 3 उपाय आहेत. पहिला म्हणजे अबेटमेंट, म्हणजे स्वतःहून तो उपद्रव थांबवणं. दुसरा आहे डॅमेजेस, म्हणजेच आर्थिक नुकसान भरपाई. आणि तिसरा म्हणजे इंजंक्शन, म्हणजे कोर्टाकडून मनाई हुकूम मिळवणं. यातला जो पहिला उपाय आहे ना, अबेटमेंट, म्हणजे स्वतःहून उपद्रव थांबवणं, हा जरा गुंतागुंतीचा आहे. खरं सांगायचं तर कायदा या मार्गाला फारसं प्रोत्साहन देत नाही, कारण यात अनेकदा कायदा हातात घेण्याचा धोका असतो आणि प्रकरण आणखी बिघडू शकतं. म्हणूनच नेहमी न्यायालयीन मार्गाचा अवलंब करणं हेच जास्त सुरक्षित आणि योग्य मानलं जातं. दुसरा उपाय आहे नुकसान भरपाईचा. याचा उद्देश अगदी सरळ आहे. उपद्रवामुळे तुमच्या मालमत्तेच्या किमतीत जी घट झाली आहे किंवा जे काही आर्थिक नुकसान झाले ते भरून काढणं. अर्थात यासाठी झालेल्या नुकसानीचा पुरावा न्यायालयात सादर करावा लागतो. आणि तिसरा सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे मनाई हुकूम किंवा इंजंक्शन. हा न्यायालयाचा एक थेट आदेश असतो जो उपद्रव करणाऱ्या व्यक्तीला ते कृत्य थांबवायला भाग पाडतो.
पण हो, असा आदेश मिळवणं इतकं सोपं नाहीये. त्यासाठी कोर्ट तपासतं की होणारी इजा ही खूप गंभीर, सततची आणि अशी आहे का, जी केवळ पैशाने भरून निघू शकत नाही. बरं, या सगळ्या कायदेशीर गोष्टी समजून घेतल्या, पण आता आपण याचा निष्कर्षाकडे येऊया. हा इतका जुना कायदा आजच्या काळात इतका महत्वाचा का आहे? शेवटी या कायद्याचं मूळ उद्दिष्ट खूप साधं आणि तितकंच महत्वाचं आहे आणि ते म्हणजे संतुलन. बघा, प्रत्येकाला आपल्या मालमत्तेचा वापर करण्याचा हक्क आहे, पण तो हक्क वापरताना दुसऱ्याच्या हक्कांची पायमल्ली होता कामा नये. उपद्रवाचा कायदा नेमकं हेच संतुलन राखण्याचं काम करतो. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, टेक्नॉलॉजीच्या या युगात उपद्रवाची व्याख्यासुद्धा बदलत आहे. मग विचार करा, या जुन्या कायदेशीर संकल्पनेला अशा आधुनिक समस्यांवर लागू करता येईल का? यावर नक्की विचार करा. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासोबत.